नमस्कार, रामकृष्ण हरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भजनी ठेका विलंबित लयीमध्ये कसा वाजवला जातो हे पाहणार आहोत. भजनी ठेका विलंबित लयीमध्ये वाजवण्यासाठी आपण तीट किंवा त्रक या अक्षरांचा वापर करणार आहोत. तर ज्यांना त्रक हे अक्षर वाजवता येत नाही ते लोक तीटचा वापर करून भजनी ठेका विलंबित लयीमध्ये वाजवू शकतात. तर चला पाहूया आपण विलंबित भजनी ठेका कसा वाजवला जातो. तर प्रथमतः तीटचा वापर करून भजनी ठेका विलंबित लयीमध्ये कसा वाजवला जातो हे मी सांगते. तर त्याचे बोल आहेत: धिन ना धिन तीट धिन धा तीट धिन धिन धा तीन तीट तीन ना ना तीट धिन ना धिन तीट धिन धा तीट धिन धिन धा तीन तीट तीन ना ना तीट धिन ना पहिल्यांदा आपल्याला धीनवर वजन द्यायचे आणि त्याच्यानंतरच्या धीनवर पहिल्या धीनपेक्षा जास्त वजन द्यायचे. म्हणजे आपल्याला दोन्ही धीन वजनदार पद्धतीने वाजवायचे, परंतु दुसऱ्या धीनवर पहिल्या धीनपेक्षा आपल्याला जास्त वजन द्यायचे. धीन ना धीन तीट धीन धा धीन धा. जसं मी मागच्या पद्धतींमध्ये भजनी ठेका वाजवण्याच्या पद्धतीमध्ये जसं सांगितले तशा त्या जागा काढायच्या, त्या मी दाखवते. धीन ना धीन तीट धीन धा नाना तीट वाजवताना आपल्याला पहिल्या नाला टिचकी द्यायची आहे. इकडे डग्ग्यावर छातीवर वाजवायची अशी टिचकी, अशा पद्धतीने. म्हणजे ना 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 तीट धिन धिन ना धिन तीट धिन धा तीट धिन धिन धा धिन तीट धिन ना ना तीट धिन ना धिन तीट धिन धा तीट धिन धिन ना धिन तीट धिन ना ना तीट धिन ना तर अशा पद्धतीने तीटाचा वापर करून विलंबित भजनी ठेका वाजवला जातो. आता त्रकाचा वापर करून विलंबित भजनी ठेका कसा वाजवला जातो हे मी दाखवते. यामध्ये आपल्याला तीटच्या ऐवजी त्रकाचा वापर करायचा आहे. फक्त शेवटी तीट तीन नाना तीट इथे आपल्याला तीट ॲज इट इज ठेवायचा आहे. बाकी सुरुवातीला आपल्याला त्रक वापरायचा आहे. तर तो कशा पद्धतीने: धिन ना धिन त्रक धिन धा त्रक धिन धिन धा तीन तीट तीन ना ना तीट. किंवा तुम्ही शेवटी सुद्धा त्रकाचा वापर करू शकता. जसं तुमच्या सोयीनुसार तुम्ही तीटच्या ऐवजी त्रकाचा वापर करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी. धिन ना धिन त्रक धिन धा त्रक धिन धिन धा तीन त्रक तीन ता त्रक. परंतु त्रक आणि तीटचं जर तुम्ही मिक्सर ठेवलं तर हा विलंबित भजनी ठेका वाजवायला छान वाटतो. फक्त त्रक न वाजवता लास्टला तुम्ही तीट वापरला तर हा विलंबित भजनी ठेका ऐकायला छान वाटतो. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने वाजवू शकता. धिन ना धिन त्रक धिन धा त्रक धिन धिन धा तीन तीट तीन ना ना तीट धिन ना धिन त्रक धिन धा त्रक धिन धिन धा तीन तीट तीन ना ना तीट धिन ना धिन त्रक धिन धा त्रक धिन धिन धा तीन तीट तीन ना ना तीट धिन ना धिन त्रक धिन धा त्रक धिन धिन धा तीन तीट तीन ना ना तीट धिन ना धिन त्रक धिन धा त्रक धिन धिन धा तीन तीट तीन ना ना तीट धिन ना धिन त्रक धिन धा त्रक धिन धा तीन तीट तीन ना ना तीट. थोडंसं स्पीड वाढून मी वाजून दाखवते.
अशा पद्धतीने तीट आणि त्रकाचा वापर करून विलंबित भजनी ठेका वाजविला जातो. तर तुम्हीही अशा पद्धतीने हा विलंबित भजनी ठेका ट्राय करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसह, एका नवीन बोलासह. तोपर्यंत तबलामय राहा आणि रियाज करत राहा. धन्यवाद.